Hello students, this is the second part of our lesson 10th chapter disaster management. In our first part we have learned about what is mean by disaster and the first natural disaster famine. In this video we are going to learn about the cloud burst. In our previous video while introducing the lesson I have explained something about cloud burst. तर क्लाउड बर्स्ट म्हणजे काय असतं ज्याला जनरली आपण ढगफुटी असं म्हणतो. कॅन यू टेल व्हॉट कॉज रेन? पाऊस कशामुळे पडतो? वी ऑल हॅव लर्न अबाउट द रेन सायकल, हाऊ क्लाउड फॉर्म, अबाउट द वेपरायझेशन इन द ओशन्स अँड हाऊ फॉर्मेशन ऑफ अ क्लाउड्स आणि कंडेन्सेशन ऑफ अ क्लाउड आणि त्याच्यातून मग पावसाची निर्मिती कशी होते किंवा पाऊस कसा पडतो हे आपण बघितलेलं आहे. Sometimes the water coming down from the rain clouds does not reach on the land in the form of a rain. तर काही वेळेला काय होतं आपण बघतो की समुद्राच्या पाण्याची वाफ होते, ते आकाशात जाऊन थंड होते अँड आफ्टर कंडेन्सेशन इट कन्वर्ट्स इन टू द क्लाउड. आफ्टर कूलिंग ऑफ दॅट क्लाउड त्याच्यात जे वेपर्स असतात ते पाण्यामध्ये कन्वर्ट होतात आणि ते जे पाणी आहे ते पावसाच्या स्वरूपात खाली येतं. तर मग काय होतं बऱ्याचदा की हे जे पाणी येणार आहे ढगातून किंवा क्लाउड्समधून पाणी येणार आहे ते काही कारणामुळे जमिनीपर्यंत पोचत नाही पावसाच्या स्वरूपात. म्हणजे बघा, इन्स्टेड ड्यू टू द व्हेरी हाय टेम्परेचर नियर द लँड इट वेपराइज अँड गोज बॅक इन टू द सेम क्लाउड. म्हणजे काय होतं, समजा कोणत्याही एका पर्टिक्युलर एरियावरती असणाऱ्या आपण क्लाउडचा आपण विचार करूयात, तर त्या क्लाउडमधून जे पावसाच्या स्वरूपात येणारं पाणी आहे ते पूर्णतः जमिनीपर्यंत पोचत नाही. म्हणजे त्या क्लाउडमधून रेनिंग सुरू झाले किंवा पाऊस पडायला सुरुवात झाली आहे, पण ज्या भागावरती जमिनीच्या ते पाणी पडणार आहे तिथलं टेम्परेचर जास्त असल्यामुळं काय होतं, तर ते पाणी ढगातून तर खाली येतं पाण्याच्या स्वरूपात, पण पुन्हा आणखीन जमिनीचं तापमान खूप जास्त असल्यामुळे ते वेपराईज होतं आणि त्याच ढगामध्ये परत जातं किंवा त्याच क्लाउडमध्ये परत जातं. ॲज अ रिझल्ट द अमाऊंट ऑफ वेपर इन दोज क्लाउड बिकम व्हेरी हाय. आणि त्यामुळे काय होतं की त्या एका पर्टिक्युलर क्लाउडमध्ये असणारा जो वेपरचा अमाऊंट आहे किंवा बाष्पाचा पाण्याच्या वाफेचा जो अमाऊंट आहे तो वाढतो. म्हणजे आपण ही गोष्ट समजू शकतो की कोणत्याही एका गोष्टीची एखादी गोष्ट म्हणजे धारण करण्याची जी क्षमता असते किंवा कपॅसिटी असते ती पर्टिक्युलर असते. म्हणजे तुमच्याकडे एखादा स्पंज आहे आणि तुम्ही तो पाण्यामध्ये बुडवला, तर काही पर्टिक्युलर कपॅसिटीनुसारच पाणी त्या स्पंजमध्ये होल्ड केलं जाईल. सिमिलरली द क्लाउड ऑल्सो हॅज सम कपॅसिटी टू होल्ड द वॉटर वेपर्स. तर जेव्हा त्या ढगातून किंवा क्लाउडमधून पावसाचं पाणी जमिनीवर येतं आणि ते पाणी वेपराईज होऊन पुन्हा त्याच क्लाउडमध्ये जाऊन मिळतं किंवा त्याच क्लाउडकडे परत जातं, तेव्हा मग काय होतं, तर वेपरचा जो अमाऊंट असतो तो त्या क्लाउडमध्ये असणारा तो खूप जास्त वाढतो किंवा जास्त होतो. And due to the rapid condensation, it rains suddenly over a specific and a small region at a rate of 100 mm per hour or a more. आणि मग काय होतं, जेव्हा ते पाणी पावसाचं पडलेलं वेपर होऊन पुन्हा त्याच ढगामध्ये किंवा त्याच क्लाउडमध्ये परत जातं, रॅपिड कंडेन्सेशन होत असतं. वातावरण म्हणजे पाण्याची वाफ होऊन जाताना जमिनीजवळचं वातावरण किंवा तापमान जरी जास्त असलं तरी जो क्लाउड आहे किंवा जो ढग आहे त्याचं असणारं जे तापमान आहे ते खूप कमी असतं आणि मग परत वरती जाणाऱ्या हवेचं सुद्धा अगदी जलद प्रमाणात कंडेन्सेशन होतं किंवा ती वाफ पटकन थंड होते आणि पाण्यामध्ये कन्वर्ट होते. आणि मग तो जो क्लाउड आहे तो इतक्या मोठ्या प्रमाणात ते जे वॉटर आहे ते होल्ड करू शकत नाही किंवा साठवून ठेवू शकत नाही. आणि त्यामुळे काय होतं, तर एका त्या छोट्या भागावरती जिथे तो क्लाउड आहे त्या एका लिमिटेड भागावरती खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. त्या एका छोट्या भागावरती पाऊस खूप मोठ्या प्रमाणात पडतो आणि पाऊस पडण्याचा जो रेट असतो तो 100 mm पर आवर किंवा त्याच्यापेक्षा जास्तही असू शकतो. म्हणजे एका तासामध्ये जवळपास 100 mm किंवा त्याच्यापेक्षा जास्त इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. आणि अशी जी सिच्युएशन असते त्याला आपण क्लाउड बर्स्ट किंवा ढगफुटी असं म्हणतो. तर अर्थातच आपण बघितलं की काय होतं, ढगांमध्ये असणारे जे पाण्याचं प्रमाण आहे ते खूप जास्त वाढतं कारण त्याच्यामध्ये रिपीट
वेपरायझेशन होतं, त्यातूनच पडणारं पाणी वेपराईज होतं, तिकडे परत जातं. आणि तो जो पडणारा पाऊस असतो तो स्प्रेड होऊन पडत नाही, एका पर्टिक्युलर छोट्या भागावरती पडतो, जो त्या क्लाउडमुळे झाकला गेला आहे किंवा ज्या भागावरती तो क्लाउड आहे त्याच एका पर्टिक्युलर भागामध्ये तो पाऊस पडल्यामुळं पावसाचं प्रमाण हे जास्त असतं आणि कमी जागेवरती पडल्यामुळं तिथे पाण्याची पातळी आहे ती पटकन वाढते आणि फ्लड सिच्युएशन तयार होते. डू यू नो अ क्लाउड बस्ट ऑकर्ड ॲट अ लेह, लडाख on a 6th August 2010. The cloudburst that occurred in Mumbai on a 26th August 2005 was extraordinary and unforgettable. आता बघा, लडाख जो काश्मीरमधला एक जिल्हा आहे किंवा डिस्ट्रिक्ट आहे, तर तिथल्या लेह या भागामध्ये 6 ऑगस्ट 2010ला क्लाउडबर्स्ट झालं होतं. तसंच ऑगस्ट 26 ऑगस्ट 2005मध्ये सुद्धा मुंबईमध्ये क्लाउडबर्स्ट झालं होतं आणि ते एक्स्ट्राऑर्डिनरी आणि अनफॉरगेटेबल होतं, म्हणजे अतिशय जबरदस्त ज्याला म्हणू आपण आणि न विसरण्यासारखं, अविस्मरणीय असं होतं. ऑन दॅट डे इट रेन अबाउट 950 mm, दॅट इज द 37 inches इन 8 to 10 hours. म्हणजे मुंबईमध्ये त्या दिवसात 8 ते 10 तासामध्ये 950 मिलीमीटर किंवा 37 inches इतका पाऊस पडला होता. आणि द एंटायर सिटी ऑफ मुंबई वॉज वॉटरलॉक्ड अँड फ्लडेड. आणि त्यामुळे त्या 8 ते 10 तासात पडणाऱ्या इतक्या प्रचंड पावसामुळे पूर्ण मुंबई शहर जे आहे ते पाण्याखाली गेलं होतं आणि तिथे पूर परिस्थिती निर्माण झाली होती. यूज युअर ब्रेन पॉवर. वाय शुडंट वी वेट ॲट द फुट हिल वाईल इट इज रेनिंग हेविली. म्हणजे आता तुमचा ब्रेन पॉवर यूज करा. जेव्हा पाऊस पडत असतो, कधीही खूप जास्त मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय, तेव्हा जनरली कोणत्याही टेकडीच्या किंवा डोंगराच्या पायथ्याशी आपण का थांबत नाही? तर विचार करा आणि याचं उत्तर द्या की अशा परिस्थितीमध्ये, खूप मुसळधार पावसाच्या परिस्थितीमध्ये आपण डोंगराच्या किंवा टेकडीच्या पायथ्याशी का थांबत नाही? आवर नेक्स्ट डिझास्टर इज अ फ्लड. So our next disaster is a flood. Let's recall what is mean by flood and what are the effects of a flood. तुम्हाला लक्षात येते का बघा, किंवा तुम्ही याचं उत्तर सांगू शकता का? What is mean by flood? फ्लड म्हणजे काय असतं? We have learned about the flood in our 6th standard disaster management. And what are the effects of a flood? पूर परिस्थिती जी असते, खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे पाणी सगळीकडे पसरलेलं असतं. पाणी हे नदीच्या काठ ओलांडून किंवा त्याच्या रिव्हर बँक ओलांडून पूर्ण भागामध्ये स्प्रेड होतं, घरामध्ये घुसतं. तर त्याचे इफेक्ट्स काय असतात, त्याचे काय परिणाम होतात? सो राईट द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. व्हॉट इज मीन बाय फ्लड अँड व्हॉट आर द इफेक्ट्स ऑफ द फ्लड? We have already learned about the flood and the effect of a flood. Collect information about the flood that have occurred at various places in Maharashtra in the last few years. तर फ्लड म्हणजे काय असतं की खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो, पाण्याची पातळी वाढत जाते, पाणी हे नदीपात्रातून बाहेर पडतं, आजूबाजूच्या परिसरात पसरतं, शेतामध्ये साठून राहतं, घरामध्ये घुसतं. तर अशी जी परिस्थिती असते जनरली पावसाळ्यामध्ये उद्भवणारी, त्याला आपण फ्लड्स म्हणतो. आणि फ्लडचे इफेक्ट काय असतात? तर लोकांना आपल्या राहत्या जागेवरून दुसरीकडे हलवावं लागतं किंवा पाणी वाढल्यामुळे, पाणी शेतात घुसल्यामुळे पिकांचा नाश होतो, ट्रान्सपोर्ट पूर्णपणे कोलॅप्स होतं, पब्लिक प्रॉपर्टी जी असते ती पुरामुळे वाहून जाते. तर हे सगळे त्याचे इफेक्ट्स आहेत अँड दॅट वी हॅव ऑलरेडी लर्न इन अवर प्रिव्हियस क्लास. So try to get the information about the flood which occurred in various places in महाराष्ट्र. तर महाराष्ट्रामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये जर असे काही पुराचे उपलब्ध दाखले असतील किंवा पुरासंदर्भात माहिती असेल तर ती कलेक्ट करण्याचा प्रयत्न करा. द गव्हर्मेंट ऑफ इंडिया एस्टॅब्लिश्ड अ नॅशनल फ्लड कमिशन इन 1976. तर इंडियन गव्हर्मेंट जे आहे त्यांनी 1976मध्ये नॅशनल फ्लड कमिशन एस्टॅब्लिश केले किंवा त्याची स्थापना केली. द कमिशन हॅज मेड स्पेशल एफर्ट्स टुवर्ड द कंट्रोल ऑफ अ फ्लड. तर हे जे कमिशन आहे ते फ्लड कंट्रोलसाठी काही स्पेशल प्रयत्न किंवा एफर्ट्स करत असतो. द प्लॅन रिगार्डिंग फ्लड कंट्रोल इज केप्ट रेडी फ्रॉम अ नॅशनल लेवल टू विलेज लेवल. जर कोणत्याही परिस्थितीमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली तर ती कंट्रोल करण्यासाठी किंवा ती आटोक्यात आणण्यासाठी काय करावं ह्याचा एक प्लॅन आहे. तो अगदी नॅशनल लेवलपासून विलेज लेवलपर्यंत ह्या कमिशनने तयार ठेवलेला असतो किंवा त्यांच्याकडे ती स्ट्रॅटेजी आहे ती तयार असते.
Large scale damage of a property and the loss of a life can be avoided because of this plan. तर असे जे प्लॅन्स असतात किंवा अशा ज्या काही योजना बनवलेल्या असतात की अचानक पूर परिस्थिती उद्भवली तर काय केलं पाहिजे, त्याच्यामुळे काय होतं तर फार मोठ्या प्रमाणात जीवितहानी आणि संपत्तीचा जो काही लॉस असतो, लॉस ऑफ अ लाईफ अँड डॅमेज ऑफ अ प्रॉपर्टी, संपत्तीचे जे काही नासधूस होते किंवा डॅमेज होतं किंवा जीवित जी काही हानी होते ती अवॉइड करणं हे शक्य असतं किंवा ह्या प्लॅनमुळे आपण ती अवॉइड करू शकतो. प्रोटेक्टिव्ह मेजर्स इन अ व्ह्यू ऑफ अ फ्लड्स. जर पूर परिस्थिती उद्भवली तर काही संरक्षणात्मक किंवा बचावात्मक उपाय. कन्स्ट्रक्शन ऑफ अ स्मॉल डॅम इन अ माउंटेनियस रिजन. जे काही डोंगराळ भाग असतात किंवा टेकडी डोंगर अशा प्रकारचे भाग असतात तर तिथं आपण कन्स्ट्रक्शन ऑफ अ स्मॉल डॅम, छोटे छोटे बंधारे किंवा बांध बांधू शकतो. त्यामुळे पाण्याचा जो फ्लो असतो किंवा वाहणारं पाणी असतं त्याला अटकाव येतो. कन्स्ट्रक्शन ऑफ अ पर्कोलेशन टँक्स. पर्कोलेशन टँक्स म्हणजे तुम्ही हा कन्सेप्ट ऐकला असेल, याला पाझर तलाव असं म्हणतात. पावसाळ्याच्या दिवसामध्ये पाझर तलावाची जर बांधणी केली तर पावसाचं जे पाणी आहे ते पाझरून त्या तलावामध्ये साठतं. सो दिस आर अ पर्क्युलेशन टँक्स. तर अशा पर्क्युलेशन टँक्सचं कन्स्ट्रक्शन्स आपण करू शकतो. मेकिंग रिव्हर बेड फ्लॅट. रिव्हरचे जे बेड असतात ज्याला आपण नदीचं तळ असं म्हणू, ते फ्लॅट करणं, त्याच्यामुळे सुद्धा आपण पूर परिस्थिती आटोक्यात आणू शकतो. कल्टिवेशन ऑफ अ न्यू फॉरेस्ट. नवीन जंगलांचं कल्टिवेशन करणं किंवा नवीन जंगलांची लागवड करणं, वृक्षारोपण करणं, जिथे मोकळं माळ आहे किंवा जागा आहे अशा ठिकाणी झाडं लावणं हा सुद्धा एक उत्तम उपाय आहे. अँड कनेक्टिंग रिव्हर्स. म्हणजे बऱ्याचदा असं होतं की एकाच नदीचं पात्र हे भरून पूर्ण वाहायला लागतं आणि कदाचित दुसऱ्या भागामध्ये अवर्षणाची स्थिती असते किंवा पाऊस कमी असतो. तर कनेक्टिंग रिव्हर इज अ गुड मेजर फॉर द प्रिव्हेन्शन ऑफ अ फ्लड वी कॅन से, और इट विल बी कन्सिडर्ड ॲज अ गुड प्रोटेक्टिव्ह मेजर. की रिव्हर कनेक्ट केल्यामुळे काय होतं तर एकाच रिव्हरमध्ये ओव्हरफ्लो होणारं पाणी हे दुसऱ्या रिव्हरमध्ये मिसळलं जातं किंवा फ्लो होतं आणि त्यामुळे पाण्याचा जो फ्लो आहे तो कमी राहतो. सो इन दिस व्हिडिओ वी हॅव लर्न अबाउट द क्लाउड बस्ट अँड द फ्लड. इन अवर नेक्स्ट व्हिडिओ वी विल लर्न अबाउट द lightning. Till that, try to write the answer of these two questions. Have you seen a flash of a lightning in the sky and when? तुम्ही आकाशामध्ये कधीही लाईटनिंग फ्लॅश किंवा कडाडणारी वीज बघितली आहे का आणि ती केव्हा बघितली? अँड व्हॉट कॉजेस लाईटनिंग किंवा वीज ही कशामुळे तयार होते किंवा त्याचं कारण काय आहे? यू हॅव लर्न about generation of electric charge and a lightning strike in the lesson of a static electricity. In this lesson, we shall learn something more about lightning and the measure of a for a protection from it. तर स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी हा जो आपला ह्या वर्षीचा लेसन आहे त्याच्यामध्ये आपण चार्ज कसा तयार होतो आणि लाईटनिंग स्ट्राईक म्हणजे काय असतं किंवा वीज कशी पडते ह्याच्याबद्दल शिकलो आहे. तर ह्या लेसनमध्ये आपण लाईटनिंगबद्दल काही महत्त्वाची माहिती आणि मेजर ऑफ प्रोटेक्शन म्हणजे आपण त्याच्यापासून प्रोटेक्ट करण्यासाठी काय करू शकतो हे बघणार आहे. तर इन अ नेक्स्ट व्हिडिओ वी आर गोइंग टू लर्न अबाउट द लाईटनिंग. टिल दॅट, लर्न दिस व्हिडिओ, try to understand the concept of a cloud burst and try to get information about the various floods which are occurred in Maharashtra in last some years. And if you have any queries, message me and do subscribe the video. Thank you. 13 मिनिटाचा